हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाईन बनवण्यासाठी अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची तर 9.5 घेणार आहोत. 9.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टीने रेश मारून घ्यायचं आहे. डिझाईन आपल्याला इथं चौकोनी गळ्यावर बनवायचं म्हणून आपण इथं चौकोनी गळ्यावरचा आकार जे दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे गळा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस जे आहे ओपन करून घ्यायचं आहे. त्यावरती अस्तर जे आहे अगदी व्यवस्थित आपण इथं सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं साईडला पिन लावून घेतलेले आहेत. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण गळ्याला आपण इथं फिनिशिंगनं टीप मारून घेऊया अगोदर. त्यानंतर आपण गळा जो आहे इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं कट मारून घेतलेला आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे. तर पलटून घेतलेल्या आहे अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला. आता गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. फिनिशिंगनं आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याला दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे. शिलाईच्या बाहेरचा साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीकडे मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता दोन्हीकडे आपण इथं टक्स मारून घेत आहोत. तर फिनिशिंग आपण इथं गळा जे तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया. तर डिझाईन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता 2 कलरचा कपडा घेतलेला आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक त्रिकोणी शेपचे डिझाईन एकावर एक ठेवून परत एकदा आपण इथं टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे त्रिकोणी शेपचे आपण इथं डिझाईन जे खूप सारे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं एक पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. ह्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. अर्धा इंच जागा सोडून आपल्याला इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अर्धा इंच जागा सोडलेला आहे. आपण इथं साईडला टीप मारून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीला जे आहे पलटून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीला पलटून घेत आहोत. तर 1.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथं छोटे छोटे पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता तर अशा प्रकारे आपण पट्ट्या खूप सारे इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे.
हे पट्ट्या जे आपल्याला इथं डबल फोल्ड करून ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे एक एक करून. तर बघू शकता डबल फोल्ड करून आपण इथं गळ्याला लावून घेऊया. मध्ये आपल्याला 1-1 इंचाची जागा सोडायची आहे. एकाच्या खाली एक पट्टी आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा हा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर बघू शकता तुम्ही पट्ट्या जे आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर त्रिकोणी शेपचे जे डिझाईन बनवलेलं आपण इथं गळ्याच्या साईडला लावून घेऊया. एकदम चिटकून आपण हे डिझाईन लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं पूर्ण गळ्याला त्रिकोणी शेपचे डिझाईन जे लावून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अगोदर आपण इथं लेस लावून घेऊया. तर गळ्याच्या वरच्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे इथं लेस जे आहे लावून घेऊया. दुसऱ्या साईडला पण तर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडला आपल्याला इथे फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. सुई घ्यायचा आहे. आपल्या कपड्याच्या एका कोपऱ्याला ठेवून आपण इथं सुई जी आहे गुंडाळून घेऊया. तर अर्धा आपण इथं गुंडाळून घेतलेला आहे. एक्स्ट्रा आपण साईडचा कपडा आहे आपण अशा प्रकारे इथं प्लेट्स टाकून दोरा गुंडाळून गाठ मारून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला इथं फ्लावरचे पाकळ्या जे आहेत तिथं बनवून घ्यायचे आहेत. तर पाकळ्या आपण इथं बनवून घेतलेल्या आहे. फ्लावर बनवण्यासाठी एक एक करून आपण इथं सुई दोऱ्यामध्ये घालूया. सर्व पाकळ्या आपण इथं घातलेल्या आहे. अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे फ्लावरचा शेप देऊन. तर बघू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण 2-3 वेळा इथं गाठ मारून घेऊया. सुंदर असा आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे. फ्लावरवरती एक बटन लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण इथं जे पट्ट्या बनवलेल्या आहेत गळ्याला तिथं गोल्डन कलरचा एक दोरी घालायचा आपला, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे अजून उठून दिसतो. तर बघू शकता पूर्ण पट्ट्याच्या आतमध्ये आपण इथं दोरी घालून घेतलेला आहे. किती छान लुक दिसतो आपला गळ्याचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला फ्लावर जे आहे लावून घेऊया. सुई दोऱ्याने अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे फ्लावरला. तर अशा प्रकारे आपण इथं फ्लावर लावून घेतलेला आहे. फ्लावरच्या वरती आपण इथं बटन लावून घेऊया. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला आतमध्ये दोरी याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे लटकनला आता ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं एक लटकन बनवून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरं पण लटकन बनवून घ्यायचं आहे. डिझाईन स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला पटकन लक्षात येईल की डिझाईन कसं बनवायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं गळ्याच्या वरच्या साईडला घेऊन टिप मारून घेणार आहोत दोरीला.
नॉट जे आपण इथं बांधून घेऊया. अशा प्रकारे फिनिशिंग आपण डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे, तुम्ही बघून बनवू शकता. तर सुंदर असं आपला फिनिशिंगनं गळा जे इथं तयार केलेला आहे. तुम्हाला जर डिझाईन बनवायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये सध्या हा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर आपल्याला इथे अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाउजची उंची आपण 13.5 घेतलेली आहे, रुंदी 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेतलेली आहे. 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टीनं रेष मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस ओपन करून घ्यायचं आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला टीप मारल्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळा जो आपण इथं आतला कट करून घेऊया अगदी व्यवस्थित. साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडला. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. बघू शकता अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण दाब टीप मारून घेतलेला आहे. गळ्याला पण आपण इथं दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा होतो त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे आपण इथं शिलाईच्या बाहेरचा कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे. गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे आता गळ्यावरती आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता सिंपल असं आपण इथं लेस घेतलेला आहे. पूर्ण गळ्याला आपण इथं फिनिशिंगनं लेस लावून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा शेप किंवा लुक बिघडला नाही पाहिजे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी सावकाशपणे आणि स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती सुंदर असं आता डिझाईन बनवायला घेऊया.
तर अशा प्रकारे आपण छोटंसं इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, ह्याला डबल फोल्ड करून याच्यावरती हार्टचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं हार्टचा शेप दिलेला आहे. त्यानंतर कट करून घेऊया. जसं आपण शेप दिलेला आहे तसाच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला अजून 2 कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून सेट करून घ्यायचा आहे. कॅनव्हासच्या साईडला आपण थोडंसं कपडा ठेवून इथं कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कापड जे कट करून घेतलेलं आहे आतमध्ये कॅनव्हास पेपर ठेवून. त्यानंतर आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये साईडला आपण छोटे छोटे कट मारून कापड जे आपल्याला आतमध्ये दुमडून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कापड जे आपण इथं आतल्या साईडला दुमडून वरच्या साईडला टिप मारून घेत आहोत. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे तिन्ही हार्टचे जे शेप आहे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यावरती लेस लावून घेऊया. जसा आपला पॅचचा शेप आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण लेस लावून घ्यायचा आहे. तर बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ बघायला नाही तुम्हाला शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेला आहे आपण इथं. तर तिन्ही पॅचला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे 3.5 इंचाचा. याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण पट्टीवरती जे आहे टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पट्टीला आपण इथं पलटून घेऊया. त्यानंतर पट्टी आपण इथं पलटून घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. बघू शकता आपल्याला इथं फ्रिज तयार करून घ्यायचा आहे. अगदी एकसारखे आपल्याला इथं प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. बघू शकता जर तुम्हाला गोल गळ्यावरचा डिझाईन बनवायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या ब्लाउजला आणि साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेला आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता 1 इंचावर आपण इथं मार्किंग करून पूर्ण गळ्याला इथं फ्रिल्स लावून घेत आहोत. आतमध्ये आपण इथं 1 इंचाचं गॅप सोडलेला आहे. तर अशा प्रकारे पूर्ण फिनिशिंगनं आपण इथं पूर्ण गळ्याला इथं फ्रिल्स लावून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना गोल गळ्यावर काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन बनवायचं असतं. तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं फ्रिल्स लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं फ्रिल्सला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं आपण इथं गळ्याला लेस लावून घेऊया. तर बघू शकता फ्रिल्स वरती आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला शिकायला आणि बघायला भेटतील. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर जे हार्टचे आपण पॅच तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला इथं सेंटरमध्ये ठेवून टिप मारून घ्यायचं आहे खालच्या साईडला. बघू शकता अशा प्रकारे अगदी फिनिशिंगने आपण इथं याच्यावरती टिप मारून घेऊया. तर दुसरा पण पॅच आपण अशा प्रकारे ठेवून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं तिसरा पण ठेवून अशा प्रकारे सेट करून इथं टिप मारून घेत आहोत.
बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तुमच्या ब्लाउजला आणि तुमच्या साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवा. तर त्यानंतर आपण इथं गळ्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं सिंपल असं लटकन तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं गळ्याला लावून घेऊया दोन्ही लटकन जे आहे. कोणत्या पण ब्लाउज पीस वरती तुम्ही अशी डिझाईन बनवा, नक्कीच छान आणि सुंदर दिसेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एका साईडला नॉट लावून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया. वरची जी दोरी आपण इथं बांधून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या सेंटरमध्ये एक बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे आपल्या कमी वेळेत आणि खूप सुंदर असं आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.